मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम मंदिरावरच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सुद्धा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। राम मंदिरामध्ये 1400 कोटींची चोरी झाली, यावर मोदींनी बोलावं अशी मागणी त्यांनी केली। तसंच राम मंदिराच्या नावावर मतं मागितली। आता या प्रकरणावर सरकार गप्प का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी विचारला। इतकं भावनिक दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते, स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या। पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे?